विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातला जो पहिला टॉपिक आहे भाषा व भाषा विकास म्हणजे भाषा आणि भाषेचा विकास कसा झाला त्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे हा MPSC मग त्याच्यातील राज्यसेवा असो, ग्रुप बी ग्रुप सी असो किंवा सरळ सेवेच्या म्हणजेच पोलीस भरती असो, सरळ सेवेच्या आणि इतर समकक्ष ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मराठी व्याकरण. जसे की प्रत्येक सरळ सेवेमध्ये 25 मार्काला मराठी व्याकरण येतं, तसंच इंग्लिश व्याकरण पण येतं. तर मराठी हा विषय असा आहे की सरळ सेवेमध्ये तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता, म्हणजे 25 पैकी 25 मार्क मिळवू शकता आणि हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर त्या रिलेटेड आज आपण सरळ सेवा आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने या टॉपिकला पाहणार आहोत. तो पाठ म्हणजे भाषा व भाषा विकास. विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण बघूया मराठी व्याकरणामधला जो पहिला जो पाठ आहे तो आहे भाषा व भाषा विकास. तर आता पुढे जाऊ की भाषा म्हणजे काय आहे त्याबद्दल आता आपण माहिती बघू विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, भाषा काय आहे किंवा भाषेचा उगम कसा झाला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, टायटल आहे आपलं भाषा विकास व लिपी. म्हणजे याच्यात भाषा म्हणजे काय किंवा भाषेचा विकास कसा झाला आणि लिपी कोणत्या कोणत्या लिपी आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर आता भाषा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊ. तर बघा, भाषा हा जो शब्द आहे हा शब्द मुळात संस्कृतमधून याचा उगम झालेला आहे. म्हणजे संस्कृत जे लँग्वेज आहे किंवा भाषा आहे ती आपण देवनागरी लिपीमध्ये लिखाण करत असतो त्याचा. म्हणजे मग गुजराती भाषा असो, बंगाली भाषा असो, मराठी असो, हिंदी असो, ते देवनागरी भाषामध्ये आपण काय करतो त्याचं लिखाण करतो ते आपण लिपीमध्ये बघणार आहोत. परंतु मी इथं संस्कृतबद्दल बोललो, म्हणजे संस्कृत भाषासुद्धा काय कशामध्ये म्हणजे संस्कृत भाषामध्ये हा जो भाषा जो शब्द बनला आहे तो संस्कृतच्या भाष्य या शब्दापासून बनला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्याला भाषा हा शब्द कसा बनला त्याच्याबद्दल आपण माहिती बघत आहोत. तर भाषा हा शब्द एक धातू आहे, धातूमध्ये काही मिळवल्यास तो काय होतो, शब्द तयार होतो. म्हणजे भाष्य या संस्कृत धातूपासून काय झाला आहे विद्यार्थी मित्रांनो, या संस्कृत धातूपासून काय झाला आहे, भाषा हा शब्द तयार झालेला आहे. कोणता, भाषा हा शब्द. म्हणजेच आपल्याला थेट प्रश्न म्हणजे प्रत्येक परीक्षेला म्हणजे सरळ सेवा असो, MPSCच्या परीक्षा असो किंवा पोलीस भरतीला डायरेक्ट थेट हा प्रश्न आलेला आहे की भाषा हा शब्द कोणत्या धातूपासून बनलेला आहे. तर त्याचा आन्सर आहे संस्कृत धातू. त्याचा आन्सर आपल्याला काय लिहायचा आहे, संस्कृत. या संस्कृतमधून भाष्य या धातूपासून काय झाला आहे, भाषा हा शब्द काय झालेला आहे, तयार झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, मग भाष्यचा अर्थ काय होतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण असं पण विचारलं आहे की भाषा म्हणजे भाष्य या शब्दाचा अर्थ काय आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल बोर्डवर की भाष्य या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, या असा अर्थ कुणाचा आहे, भाष्य या शब्दाचा आहे. तर थेट याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्ही अनेक याच्यामध्ये सरळ सेवेच्या असो, पोलीस भरतीच्या असो, आरोग्य सेवेच्या किंवा समकक्ष सगळ्या परीक्षा असो, ग्रामसेवकच्या, त्याच्यामध्ये थेट विचारलं आहे की भाष्य या शब्दाचा अर्थ काय आहे. पुढे आपण प्रश्न बघू नंतर त्या लेक्चरमध्ये. तर आता भाष्य म्हणजे काय, तर बोलणे व बोलण्याचा व्यवहार करणे होय विद्यार्थी मित्रांनो. नंतर आता पुढे येईलच, तुम्हाला बोर्डवर दिसतच असेल. पण भाषा म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आता शिकवत आहे, मी बोलत आहे तुमच्यासोबत, म्हणजे मी संवाद साधत आहे. म्हणजे मला जे माझ्या डोक्यात जे आता विचार सुरू आहेत ते विचार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणजे तुम्हाला सांगत आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे संवाद होत आहे तो संवाद म्हणजे सुद्धा भाषा आहे, म्हणजे विचार विनिमयाचे साधन. आता मी काय करत आहोत तुमच्यासोबत, आपले विचार काय करत आहोत तुम्हाला सांगत आहोत, तुम्ही माझे विचार काय करत आहात, ग्रहण करत आहात. म्हणजे विचार विनिमयाचे साधन म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषा आहे. म्हणजे भाषा म्हणजे काय की तुम्ही मला तुमचं म्हणणं सांगाल किंवा मी तुम्हाला माझं म्हणणं जे सांगत आहोत, म्हणजे आपण जे विचार विनिमय करत आहोत तो विचार विनिमय म्हणजे काय आहे, भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर थेट याच्यावर प्रश्न आला आहे. प्रश्न कसा विचारला आहे की विचार विनिमयाचे साधन म्हणजे काय, तर असा प्रश्न. तर म्हणजे काय तुम्ही लिहाल, लिपी लिहाल का, नाही. तुम्हाला आन्सर काय लिहायचा आहे, तर विचार विनिमयाचे साधन म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषा आहे. तर पुढे जाऊ. आताच याच्या अगोदरच मी बोललो आहे की जो मी बोलत आहे, आपल्यामध्ये जो व्यवहार होत आहे बोलण्याचा, माझ्यासोबत तुम्ही बोलत आहे किंवा मी तुमच्यासोबत बोलत असतो किंवा आपण मित्र जेव्हा भेटतो एकामेकासोबत बोलत असतो, तर जो आपल्यामध्ये बोलण्याचा
जो व्यवहार होतो किंवा बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? जसं मी बोलण्याचा व्यवहार म्हटलं तुम्हाला, म्हणजे काय आहे, एक बोलणारा आहे तर दुसरा व्यक्ती काय आहे, ऐकणारा आहे, किंवा तो पण माझ्यासोबत काय करणार आहे, हितगुज साधणार आहे. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल असा प्रश्न येतो, हा प्रश्नच बनतो, म्हणजे हा थेट प्रश्नच विचारलाय असा. ठीक आहे, तर बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? भाषा आहे. आणि हे जे प्रत्येक तुम्हाला ओढ दिसत आहे याच्यावर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येऊन गेलेले आहेत. आणि आता जो पॅटर्न येत आहे पुढे, तर पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न फ्रेम होतील. त्याच्यानंतर मी आत्ताच म्हटलं तुम्हाला येणारा विचार, मला येणारा अनुभव, माझ्या डोक्यात येणारी एखादी कल्पना, त्याच्याबद्दल मी मित्रासोबत बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो, हितगुज करतो, ते म्हणजेच काय आहे, भाषा आहे. तर आपण एकदम याच्यामध्ये व्याकरणिकदृष्ट्या जर गेलं तर बघा, विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर भाषा आहे. तर हा सुद्धा थेट प्रश्न येऊन गेलेला आहे परीक्षेला. तर तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही पॉईंटवर तुम्हाला प्रश्न थेट परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर बघा, भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर साहित्य क्षेत्रात आत्मविष्काराचे माध्यम आहे. तर हा प्रश्न कसा विचारला गेला विद्यार्थी मित्रांनो? मी नेहमी प्रश्न कसा विचारला गेला का सांगतो, कारण आपल्याला प्रश्न कसे येतात त्याच अनुषंगाने शिकायचा विद्यार्थी मित्रांनो. तर भाषा केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्य विष्कारात म्हणजे साहित्यात आत्मविष्काराचे माध्यम आहे. म्हणजे एखादी लेखक काय करतो, कल्पना करतो, किंवा एखादी बुक्स येतात त्याला नोबेल पारितोषिक सारखे किंवा साहित्य अकॅडमी सारखे जे पुरस्कार भेटतात विद्यार्थी मित्रांनो, तर तो लेखक काय करतो, आत्मविष्कार करतो, स्वतःच्या कल्पनांचं, भावनांचं चित्रण करतो, एखाद्या वास्तविक गोष्टीचं. म्हणून याच्यामध्ये हे विधान जवळपास MPSCच्या किंवा सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये येऊन गेलेलं आहे. आणि हे महत्त्वाचं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, की भाषा केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्यामध्ये काय आहे, आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे, असा प्रश्न येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण नंतर पाहू मित्रांनो, थोडं आपल्याला फास्ट जावं लागेल, कारण पुढे विषय मोठा आहे आणि समजावून सांगायला वेळ लागतो. तर भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करण्याचे सार्थ व अन्वित ध्वनिमय समूह. अद्याप माझ्या वाचनामध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलेला नाही, पण हे जे याच्यावरचे जेवढेही मी तुम्हाला विधानं सांगितले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये या सगळ्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. कदाचित आता अपडेट या 1-2 वर्षातला असेल, तर हा माझ्या म्हणजे परिचयाचा नाही, पण याच्यावर प्रत्येक या ओळीवर तुम्हाला भाषा म्हणजे काय याच्यावर प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर पुढच्या स्लाईडवर जाऊयात आपण. चला, तर भाषा म्हणजे तुम्हाला समजलंच असेल विद्यार्थी मित्रांनो. तर पुढे जाऊया. तर बघा, आता मग भाषेची 2 स्वरूपे आहेत, बरोबर आहे. तर भाषेची 2 स्वरूपे म्हणजे आपण अगोदरच पाहिलं होतं की भाषा विकास आणि लिपीबद्दल आपण पाहणार होतो. म्हणून तुम्हाला लिहिणे जे येला ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की लिपी हा शब्द मी वापरला होता सुरुवातीला बोलता वेळेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोलणे, तर बोलणे हा शब्द कशापासून बनला आहे, धातूपासून. हा धातू म्हणजे काय की हा धातू याला विशिष्ट, आता हा बोल, हा ल काय आहे, हलंत आहे, म्हणजे हा काय आहे, हा जो ल आहे हा व्यंजन आहे. याच्यात जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा काय होतो, तो प्रॉपर ल होतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता हा पूर्ण ल झाला आणि याला काय झाला, अर्थ प्राप्त झाला. ह्या पूर्ण अर्थाचा काय आहे, याला आपण काय म्हणू, अक्षर आहे. काय आहे, पूर्ण अर्थाचं अक्षर आहे. ठीक आहे. आणि मग जे आता आहे बोल किंवा हा बोलणे झाला आहे, हा काय आहे, शब्द झाला विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, बोल या म्हणजे बोल या धातूपासून काय आहे, बोलणे. म्हणजे आपण जे भाषेचे 2 स्वरूपे पाहतो त्याच्यामध्ये भाषेचे 2 स्वरूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते स्वरूप म्हणजे कोणते, एक बोलणे आणि दुसरा लिहिणे. आता मी बोलत आहे, तुम्ही नोट्स डिक्टेट करत असाल, लिखाण करत असाल, तर ते म्हणजे मी बोलत आहे आणि तुम्ही लिखाण करत आहात. म्हणजे भाषेचे 2 स्वरूप आहेत. तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये थेट क्वेश्चन येतो याच्यावर, की प्रश्न असा विचारला जातो की भाषेचे स्वरूप किती आहेत, बरोबर आहे. तर भाषेचे स्वरूप जर तुम्हाला विचारले तर काय आहे, 2 स्वरूपे आहेत. कारण तुम्हाला अनेक प्रश्न, अनेक प्रकार आहेत, जसं शब्दांच्या जाती आहेत, 8 जाती आहेत मराठी व्याकरणामध्ये. तर डायरेक्ट जर असा प्रश्न आला तुम्हाला, प्रश्न असाच विचारेल, बाकी कुठली शक्यता नाही याच्यावर प्रश्न विचारण्याची, की भाषेची 2 स्वरूपे म्हणजे भाषेची स्वरूपे किती
असा प्रश्न याच्यावर येईल. तर भाषेचे स्वरूपे दोन आहेत, ते एक आहे बोलणे आणि दुसरं आहे लिहिणे. तर बोलणे म्हणजे काय, आता जसं मी मौखिक भाषा किंवा अमूर्त भाषा, बघा आता याच्यामध्ये गंमत काय आहे, मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि ते ध्वनी काय होत आहेत, विरघळत आहेत. जर तुम्ही लिखाण करत नसाल तर म्हणजे काय आहे, हे मौखिक स्वरूपात माझ्या तोंडून जे शब्द निघत आहेत ते मौखिक स्वरूपात आहे ना, ते विरघळत आहेत याच्यामध्ये. म्हणजे काय आहे, अमूर्त आहे. मी जे बोलत आहे ते शब्द तुम्हाला दिसत आहेत का, नाही दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्याला कुठलंही मूर्त स्वरूप नाही. ठीक आहे, म्हणजे बोलण्यातले जे शब्द वर्ण बाहेर निघत आहेत माझ्या तोंडून किंवा शब्द बाहेर निघत आहेत त्याला कुठलंही मूर्त स्वरूप नाही दिसत आहे तुम्हाला. तर बोलणे मध्ये दोन गोष्टी येतात, एक आहे मौखिक भाषा आणि दुसरं आहे अमूर्त स्वरूप आहे त्याचं बोलण्याचं. पण नंतरचं स्वरूप जे आपण पाहतो लिखाणाचं स्वरूप काय, आपण लिपीचा शोध यासाठीच लावला की जे प्रत्येक गोष्ट बोलली जाते ते लिखाण स्वरूपात व्हावी. अशा बऱ्याच लिपी आहेत ज्या अद्यापही त्यांचं लिखाण माहीत नाही पण ती बोलल्या जाते. तर आपण लिपीचा शोध यासाठीच लावला मानवानी की ते आपल्याला लिखाण करता यावं, ते साठवून ठेवता यावं, संग्रहित करता यावं. तर लिहिणेचं जे स्वरूप आहे ते काय आहे, हे लिखित भाषा असते. आता मी बोलत आहो, तुम्ही बोलत आहो, तुम्ही लिहत असाल तर ठीक आहे, आणि लिहत नसाल तर ते मौखिक भाषा झालं, आणि लिखाण करत असाल तर ते मग लिखित भाषा होते विद्यार्थी मित्रांनो. जे अनेक बुक्स किंवा पुस्तकं लिहिल्या जातात आणि त्याला काय आहे, मूर्त स्वरूप येते. म्हणजे आता तुम्ही जर लिहत असाल तर त्याला मूर्त स्वरूप आलं, मी ज्या गोष्टी बोलत आहे ते. तर अशा प्रकारे भाषेचे दोन स्वरूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे समजलं असेल, आपण पुढे जाऊया. ठीक आहे, सोबत सोबत तुम्ही लिहत पण चालला विद्यार्थी मित्रांनो, जे म्हणजे जे समजले नाहीत मुद्दे किंवा हे रिव्हिजन करण्यासाठी लिखाण पण करत जा सोबत सोबत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघू, याच्यावर अनेकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. MPSC पासून ग्रुप C, ग्रुप B, पोलीस भरती असो, कुठलीही परीक्षा असो, याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे. आणि मोठ्या परीक्षेचेच जे प्रश्न आहेत ते रिपीट होतात. जनरली ग्रुप Cचे प्रश्न, दुसऱ्या परीक्षेचे सरळ सेवेचे प्रश्न पोलीस भरतीला सुद्धा रिपीट होतात. तर हे करूनच घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा आता भाषिक कौशल्य किती आहेत, भाषिक कौशल्य 5 आहेत. तर याचं एक स्वरूप, एक टेक्निक सांगेल मी तुम्हाला की ते लक्षात कसं ठेवायचं आहे. तर बघा, जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपली आई आपल्यासोबत बोलते, पहिलं एक शब्द बोलते, मा, असं तुम्ही बोलायला शिकता. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही काय करता, ऐकता. म्हणजे हे प्रोसेसच आहे कुठलीही भाषा शिकण्याची. काय आहे, ऐकणे सुरुवातीला. जेव्हा बाळ जन्म घेते तर ते आई किंवा त्याचे जे वडील आहेत त्याच्यासोबत जे संवाद साधतात, तर तो काय करतो, सुरुवातीला श्रवण करतो. काय करतो, श्रवण करतो. याचे सुद्धा प्रकार आहेत, याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ठीक आहे, याचे सुद्धा 3 प्रकार आहे. पण ते तुम्हाला आज सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून किंवा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, पण मी ते सांगेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, श्रवण आहे, श्रवण म्हणजे काय आहे, इथे ऐकणे आहे. याचे पण 3 प्रकार आहेत. आपण पुढे जाऊयात. तर मग पहिली गोष्ट आपण काय करतो, जेव्हा बालक जन्म घेते, भाषा कशी शिकतो, तो भाषिक कौशल्य कसे आत्मसात करतो, तो सर्वात अगोदर काय करतो, ऐकतो. त्याच्यानंतर तो काय करतो, संभाषण करतो. म्हणजे आई काय करते, त्याला सांगते. पहिलं म्हणजे आई बोलासाठी असं असं करता करता बालक काय करते, आईसोबत काय करते, संभाषण करते. म्हणजे दुसरी पायरी काय आहे, श्रवणानंतरची दुसरी पायरी किंवा भाषिक कौशल्य कोणत्या आहे विद्यार्थी मित्रांनो, तर संभाषण करणं आहे. याच्यात मला असं वाटत नाही की खूप तुम्हाला सविस्तर येतं स्पष्टीकरण द्यावं, तुम्ही तेवढे समजत असाल. संभाषण म्हणजे काय की मुलगा पण त्याला काय करतो, लहान बाळ आपल्या आईला काय करतो, म्हणजे प्रतिसाद देतो. ते म्हणजे बोलणे किंवा ऐकणे. म्हणजे आई बोलते तर मुलगा काय करतो, ऐकतो आणि त्याच्यावर प्रतिसाद करतो. त्याच्यानंतर त्याला हळूहळू जेव्हा भाषा आत्मसात होते विद्यार्थी मित्रांनो, आता जसं मी तुमच्यासमोर बोलत आहो, तर हे काय आहे, भाषण कौशल्य आहे माझं. मी तुमच्याला शिकवत आहे, हे काय झालं आहे, मला भाषण कौशल्य आत्मसात झालं आहे. तर तिसरं कौशल्य जे भाषेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते भाषण कौशल्य आहे. आणि मग जे चौथं कौशल्य आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये वाचन. जे तुम्ही अभ्यास करता, वाचन करतो आपण परीक्षेसाठी वेगवेगळ्या, तर त्याच्यामध्ये काय, वाचन कौशल्य. याच्यामध्ये पण प्रकार आहेत, एक मूक वाचन आहे आणि एक प्रकट वाचन आहे. आता हे इतकं डेन्समध्ये गरजेचं नाही, कारण अद्याप MPSCने सुद्धा याच्यावर एवढ्या खोलात जाऊन प्रश्न विचारले नाही. म्हणजे एक मूक वाचन आहे याच्यामध्ये, मूक वाचन, आणि दुसरं आहे प्रगट वाचन. ठीक आहे. आता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात
ते अभ्यासिकेत बसतात, तर अभ्यासिकेत काय करतात ते मूक वाचन करतात. काही काही तुम्ही घरी त्याला अशा मूक वाचनानं पाठ नाही होत तर तो बोलून काय करतो, वाचन करतो. तर असे पण प्रकार याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. श्रवणाचे पण प्रकार आहेत, तुम्हाला सांगितलं 3. अवश्रवण आहे, श्रवण आहे, अपश्रवण आहे. तर तो आपला विषय नाही सध्या. आपण हे फक्त 5 प्रकार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असा विचारेल की भाषिक कौशल्ये किती आहेत मराठी भाषेची, तर किती आहेत? 5 कौशल्य आहेत. तुम्हाला 2 येईल, 3 येईल, 4 येईल, असे काय येतील, तुम्हाला पर्याय येतील. त्या पर्यायांमधून तुम्हाला काय निवडायचं आहे? 5. आणि शेवटचं जे आहे हे सगळं आपण वाचन केल्यानंतर काय करतो? लिखाण करतो. तर लिखाणाचे सुद्धा प्रकार आहेत, पण व्हिडिओ लांबेल, त्याच्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा, त्याचे मी उत्तरं देईन विद्यार्थी मित्रांनो. आपण आता पुढे जाऊयात. म्हणजे तुम्ही किमान एवढं लक्षात ठेवा की भाषिक कौशल्य किती आहेत? 5 आहेत. आणि भाषिक कौशल्य कुठले कुठले आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे, याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे जाऊया. ठीक आहे. तर आता आपण आलो की याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. सिंपल प्रश्न विचारला आहे, साधारण प्रश्न, की भाषा कशी आहे? भाषा काय आहे? नदीच्या प्रमाणे आहे. आपण म्हणतो ना, दर 12 मैलावर भाषा बदलते. 12 मैलावर का, इकडे तुम्ही अलीकडे जाल, थोड्या दूर जाल तर भाषा बदलते. इथून तुम्ही अमरावतीमध्ये जाल, नागपूरवरून मी व्हिडिओ बनवत आहो, तिथं भाषेचं स्वरूप तुम्हाला काय झालेलं दिसतं विद्यार्थी मित्रांनो? बदललेलं दिसतं. म्हणजे नदी जसे आपल्या वळणावळणाने मार्ग बदलते, तशीच भाषासुद्धा काय करते? आपलं वळणावळणाने मार्ग बदलते. म्हणजे भाषा काय आहे? नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. म्हणजे भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. तिच्याबद्दल जे श्री के अक्षी आहे त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल आपण माहिती पाहू. पण याच्यावरच प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे भाषा कशा प्रकारची आहे? तर भाषा काय आहे? नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. एवढा सिंपल प्रश्न येतात आणि विद्यार्थी काय करतात? चुकवतात. कारण ते अभ्यास व्यवस्थित करत नाही, प्रश्नाचं स्वरूप समजून घेत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर बघू आपण आता. भाषेचा प्रवाह हा अखंड चालू असतो, तुम्हाला माहीत आहे. भाषा ही कधीही न संपणारी गोष्ट आहे, नेहमी वाढत राहते, साहित्य वाढत राहतं, नवीन नवीन गोष्टीचे शोध लागत राहतात. ठीक आहे. तर भाषेचा प्रवाह काय? अखंड चालू असतो, तो कुठेही खंड पडत नाही. त्याच्यामध्ये नदीच्या प्रवाहाप्रमाणे. ठीक आहे. नदी ज्याप्रमाणे अनेक वळणांनी वाहते, हे आधीच बोललेलो आहे, त्याचप्रमाणे भाषेचा प्रवाहातही काय येतात? वळणे येतात वेगवेगळी. ठीक आहे. असे यांचं हे मत आहे. याच्यात खोलात जायची जास्त काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, पण नोट्समध्ये तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला अधिकची माहिती म्हणून. ठीक आहे. भाषेच्या स्वरूपात बदल होत जाणे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. म्हणजे इथून आता तुम्ही पुण्यात जाल तर तुम्हाला भाषेचं स्वरूप थोडं काय दिसेल? वेगळं दिसेल. काय दिसेल? तिथं प्रमाणित भाषा बोलली जाते थोडीफार, पुणेरी जे भाषा म्हणतो आपण, नाही का? म्हणजे काय आहे? भाषेत जे बदल होतात, म्हणजे पूर्ण आपला जो देश आहे याच्यात हजारो बोलीभाषा आहेत, बरोबर आहे. वेगवेगळ्या मातृभाषा आहेत, बोलीभाषा आहेत, प्रदेशाप्रमाणे भाषा बदलतात, राजभाषा वेगळी आहे आपली, प्रमाण भाषा वेगळी आहे. तर हे जे आहे ना, हे बदलत जातं ना, ते काय आहे? भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, भाषेच्या स्वरूपात बदल होत जाणे. असा प्रश्न विचारेल की भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण कोणतं आहे? काय? भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण कोणतं आहे? असा जर प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, तर भाषेच्या स्वरूपात जो बदल होत जातो, ते म्हणजे काय आहे? भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. याच्यावर प्रश्न मात्र येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. जे मी बोललेलो आहे ते मनात तुम्ही ठसवून घ्या. आता भाषा स्थल कालानुरूप बदलत जाते. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की इथून तुम्ही पुण्याला जाल, इथून तुम्ही ठाण्याला जाल, तिकडे वारली भाषा बोलाल, तुम्ही अमरावतीकडे जाल तर कोरकू भाषा बोलाल. म्हणजे काय आहे? प्रत्येक स्थळानुसार, गडचिरोलीमध्ये जाल तिकडं गोंडी भाषा तुम्हाला म्हणजे काय बोलली जाणारी दिसेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे स्थल कालानुरूप काय केली जाते विद्यार्थी मित्रांनो? भाषा काय होते? बदलते. भाषेचं स्वरूप काय असते? बदलत जाते. आता याच्यावर कसा प्रश्न येईल सर? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. याच्यावर प्रश्न असे ऑप्शन देईल तुम्हाला. एखादी चुकीचं ऑप्शन टाकेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यात काय टाकेल? भाषेचा प्रवाह हा खंडित असतो. काय असतो? खंडित असतो. असा प्रश्न, असा काय करेल? एक विधान फ्रेम करेल आणि ते विधान चूक राहील आणि बाकीचे विधानं काय असतील? बरोबर असतील. असा प्रश्न जर लेवल तुम्हाला मोठी करायची आहे, लेवल हाय करायची आहे, तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊयात. ठीक आहे. चला,
तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या की तुम्हाला समजत आहे की कुठे प्रॉब्लेम येत आहोत, ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो. आता बघू की भाषेचे वैशिष्ट्य काय. इथे आपण थोडं वेग वाढवणार आहोत. बघा, भाषा शब्दापासून बनते परंतु तिथेच संपत नाही. काय आहे, वेगवेगळ्या शब्दापासून म्हणजे शब्द बनतात आणि त्याचं वाक्य बनते, पण केवळ शब्द एकत्र येतात म्हणून वाक्य होत नाही. म्हणजे शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नसते विद्यार्थी मित्रांनो. शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही, तर शब्दाचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य आहे. आता जर मी हे आत्मप्रकटीकरणातून अगोदर घेतलं, भाषेचा नंतर घेतलं, सहज प्रवृत्ती नंतर घेतलं, तर शब्द एकत्र आले परंतु त्याचा अर्थ बनला का? नाही. तर असा प्रश्न येतो की शब्दांचा समूह म्हणजे वाक्य, तर विद्यार्थी काय करतात, तेच टिक करतात आणि ते चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की शब्दाचा अर्थपूर्ण समूह जो येतो, जसं प्रवीण आंबा खातो, तर हे एकदम करेक्ट आहे, याचा अर्थ एक बनतो. तर म्हणून शब्दांचा समूह असला पाहिजे पण तो अर्थपूर्ण असला पाहिजे. म्हणून काय आहे, शब्दापासून भाषा बनते परंतु तिथेच संपत नाही, तर ते पुढे पण जाते आणि काय बनते, शब्दापासून वाक्य बनते, वाक्यापासून काय बनते, पॅराग्राफ बनतो मोठा आपण, नाही का, आणि पुढे पुढे वाढत जाते. तर इथे थोडंसं हे अधिकची माहिती मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा की भाषा शिकत असताना प्रथम कानाचा, डोळ्यांचा, नंतर स्वरयंत्राचा उपयोग होतो. हे अधिकची माहिती आहे, याच्यामध्ये आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. भाषा विकास कालिका विकान्यासाने घडत असते, म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये तिचा काय होत असतो विद्यार्थी मित्रांनो, विकास होत असतो. आणि ते पुढे आपण बघतो, अगोदर भाषा वेगळी होती, आता वेगळी भाषा आहे. मी गावाकडे होतो तर माझी मातृभाषा वेगळी होती, आता इकडे आलो तर माझ्या भाषेमध्ये बदल झाला. तर ते काळानुरूप भाषा काय होते, विकास होत जातो, बदलत जाते. नंतर बघूयात की बघा, चौथा, भाषेचा जन्म हा प्रकटीकरणातून सहज प्रवृत्तीने होतो. मी अगोदरच सांगितलं की आपण स्वाभाविक बोलणं शिकवतो. आई जे जे बोलते ते आपण बोलण्याची इच्छा व्यक्त करतो. माणसाची जडणघडणच तशी झाली आहे. म्हणजे आत्मविष्कारातून, स्वतःच्या मनातूनच काय होते, भाषा काय होते, जन्म घेते, प्रकट होते आणि ते सहज प्रवृत्तीनं काय होते, घडून येते. जेव्हा आपण लहान असतो तर भाषा सहज पद्धतीने शिकत जातो. तर भाषेचं स्वरूप हे ध्वनिमय असते. आता मी बोलत आहे, माझ्या तोंडातून जे वर्ण बाहेर पडत आहेत, आता मी शब्द बोलत आहो, वाक्य बोलत आहो, एक एक वर्ण बाहेर पडत आहे. म्हणजे जसं मी मूल म्हटलं, मूल, आपण हे नंतर शिकणारच आहोत, तर हा काय आहे, शब्द आहे. पण इथं म प्लस उ झालेला आहे, तर याला आता फोड नाही करता त्याची. तर हा म जो आहे ना, हा आहे वर्ण. काय आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ण आहे. तर म्हणजे वेगवेगळे वर्ण येतात आणि त्याच्यातून काय होतं, नंतर वर्ण एकत्र येतात आणि त्याचं काय बनतं, अक्षर बनतं. अक्षर एकत्र येतात, मग काय बनतं, त्याचा शब्द बनतो, म्हणजे अर्थपूर्ण. बरं का? ठीक आहे. जसं हा प्र एकत्र आला, मग वी आला आणि असं न आला तर हा प्रवीण झाला. पण हे सिक्वेन्स न आला, अर्थपूर्ण आला म्हणून होत आहे. आता इथे जर हे उलट आलं असतं, अधेमध्ये आलं असतं, तर त्याचा अर्थ नसता बनला. म्हणजे इथे पण आपण असं म्हणू शकतो, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय होते, शब्द होते विद्यार्थी म्हणून. अक्षरांचा म्हणत आहे मी. ठीक आहे. असा पण काय प्रश्न बनवल्या जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊ आपण की ध्वनिमय असते, म्हणजे जे मी बोलत आहो, आता जे तुम्हाला ऐकायला येत आहे त्या ध्वनी आहेत, माझ्या तोंडून बाहेर पडत आहेत. तर भाषेचे स्वरूप कसे आहे विद्यार्थी मित्रांनो, ध्वनिमय आहे. चला पुढे जाऊयात. मनुष्याची मूळ भाषा ही सृष्टीतील ध्वनी अनुकरणातूनच उत्पन्न होते. आपण आईचं अनुकरण केलं, वडिलांचं अनुकरण केलं, सोसायटीचं अनुकरण केलं आणि भाषा पुढे जात गेली. म्हणजेच ही तिथेच संपत नाही, तर काय होते, पुढे जात असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अधिकची माहिती याच्यामध्ये मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊयात. ठीक आहे. चला, आता आपलं थोडंसंच राहिलं आहे आणि मग आपण थांबूयात. बघा, आता भाषेचे महत्त्वाचे प्रकार, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की भाषेचे दोन महत्त्वाचे प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. ते एक आहे नैसर्गिक भाषा, तिला स्वाभाविक भाषा म्हणतात, आणि दुसरी एक आहे कृत्रिम भाषा, तिला सांकेतिक भाषा सुद्धा म्हणतात. म्हणजे नैसर्गिक भाषा, स्वाभाविक भाषा. आता तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की भाषेचे प्रकार किती? 2 प्रकार आहेत. जसं तुम्हाला शब्दांच्या जाती किती, तर 8 जाती आहेत. तसाच इथं प्रश्न डायरेक्ट विचारतो, थेट प्रश्न येतो परीक्षेत की भाषेचे प्रकार किती आहेत. तर भाषेचे प्रकार किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 2. तर एक पहिला प्रकार आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. काय आहे? नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. ठीक आहे. तर चला आता नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा बघूयात विद्यार्थी मित्रांनो. आवाज, चेहरा, हावभाव यांच्या खुणांनी व्यक्त होणारी भाषा म्हणजे काय आहे? नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा. म्हणजे काय होतो नैसर्गिक भाषा? आता आपण आवाज ऐकतो, बरोबर आहे. इथे पशु पक्षी किलबिलाट करतात,
बरोबर आहे. काय करतात, एकामेकाला काय करतात, खुणावतात. म्हणजे ही काय आहे, स्वाभाविक भाषा आहे किंवा नैसर्गिक भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे कुठल्याही संकेतांनी हे नाही केली जात. बघा, आपण पुढे जाऊ थोडं. आवाज जो तुम्ही ऐकलाय, कुठलाही आवाज आहे का, प्राण्याचा आवाज आहे का, चिमणीचा आवाज आहे का, ठीक आहे. तर आणि चेहऱ्यावरचे हावभाव ओळखता, कसे ओळखता, आता मी हसत आहे, तुम्ही ओळखलं ना, ही सुद्धा काय आहे, एक भाषा आहे. मी आता रागावत आहे, जर मी रागावलो तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपता, ही एक सुद्धा काय आहे, भाषा आहे. वडील विद्यार्थ्यांना, वडील स्वतःच्या मुलाला घरी रागाने बघतात, तर म्हणजे त्या मुलाला समजून जातं की माझे बाबा काय झाले आहेत माझ्यावर, वडील काय झाले आहेत माझ्यावर, रागावले आहेत. तर ही भाषा म्हणजे कोणती भाषा आहे, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा आहे. आता मला वाटत नाही की पुढे जास्त तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे खुनेनी जे दर्शवलं जाते, माहीत आहे तुम्हाला, अलीकडे पिक्चर पण आला होता, त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला माहीत आहे की हावभावानं क्लासरूममध्ये विद्यार्थी एकामेकाला काय करतात, खुणावतात. तर ती सुद्धा काय आहे, एक भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या भाषेला कोणती भाषा म्हणतात, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा म्हणतात. ठीक आहे. तर पुढे जाऊ. भाषा ही एक संकेत प्रणाली आहे व संकेत एखाद्या प्राण्याला, पक्षाला आहे, हे पक्षाला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं. ठीक आहे, पक्षाला, ठीक आहे, जन्मजात अवगत असतात, तेव्हा त्या भाषेला काय म्हणतात, स्वाभाविक भाषा म्हणतात. जन्मदास आपल्याला ते अवगत होतं, बोलण्याची शैली जी आहे, आपल्या आवाज वेगवेगळे करण्याची शैली काय आहे, ते आपल्याला जन्मदातच आहे. तर नैसर्गिक भाषा ही मनुष्य इतर प्राण्यांमध्ये पण असते. म्हणजे मी आत्ताच बोललो, चिमणी असो किंवा गाय असो जी हंबरते आणि ते हावभाव करते किंवा त्या हंबरण्यामधून काय करते, ती आपल्या सहकारी मित्रांना म्हणजे सांगते, खुणावते, तर ती भाषा कोणती आहे, हे पक्ष्यांची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ती कोणती आहे, ती भाषा कोणती आहे, नैसर्गिक भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, म्हणजे हावभावाची भाषा म्हणजे काय आहे, म्हणजे इंगित भाषा. असा जर प्रश्न विचारला तर हावभावाची भाषा म्हणजे इंगित भाषा, हे एक विधान लक्षात ठेवा. तर तुम्हाला नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा समजली असेल असं मी गृहीत पकडतो आणि पुढे जातो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मॅसेज टाका कमेंटमध्ये, मी त्याचं उत्तर नक्की देईन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. चला पुढे जाऊयात. चला, आता दुसरा प्रकार जो आहे भाषेचा, हे आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. म्हणजे काय केली जाते, हे काय केलं जाते, आता संकेताने ठरवलेल्या भाषेस काय म्हणतात, कृत्रिम भाषा म्हणतात. बरोबर आहे. एखाद्या खुणेने, कल्पनेने किंवा अर्थाचे ग्रहण करणारे अशा प्रकारे संकेतीच्या ठरलेल्या भाषेस काय म्हणतात, कृत्रिम भाषा म्हणतात. ही प्रगाताने मनुष्य जे बोलतो, मनुष्य जे लिखाण करतो, जे लिहून ठेवतो ज्या ज्या गोष्टी, त्या म्हणजे कोणत्या, कृत्रिम भाषा आहेत. म्हणजे हा स्वाभाविक भाषा नाहीत. एखादी हेतुपूर्ण बोललेली गोष्ट जी आहे ती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम भाषा आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न फक्त एवढाच येईल की भाषेचे प्रकार कोणते, असा जर प्रश्न विचारला, एखादी येतं ॲडिशनल दुसरा कुठला तरी प्रकार देईल किंवा याच्यातच कृत्रिम वेगळं करेल, सांकेतिक वेगळं करेल. तर भाषेचे किमान दोनच प्रकार आहेत, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण पुढे जाऊयात, एवढंच तुम्हाला महत्त्वाचं आहे, हे ॲडिशनल माहिती आहे. आपण पोलीस भरती सरळ सेवेच्या अनुषंगानं किंवा ग्रुप बी ग्रुप सीच्या अनुषंगानं बघतोय. तर पुढे जाऊयात. ठीक आहे, म्हणजे भाषेचे तुम्हाला काय समजले असतील, प्रकार समजले असतील. आता आपण थोड्या शेवटच्या टप्प्याकडेच आहो. बघा, भाषेची इतर रूपे आहेत. बरोबर आहे. आता इथे मी जाणीवपूर्वक बाकीच्या गोष्टी लिहिलेल्या नाही, कारण त्या मी तुम्हाला एक्सप्लेनमधून समजून जाईल. प्रत्येकाला समजतं की मातृभाषा, भाषेची काही रूपे आहेत आपल्या. ठीक आहे, तर हे आहे मातृभाषा. आपण फक्त भाषेबद्दलच बोलत आहोत, लिपीबद्दल नाही. देवनागरी लिपी वेगळी आहे, खरोष्टी लिपी वेगळी आहे, अरमाईक वेगळी आहे, ब्राह्मी लिपी वेगळी आहे, मोडी, ते सगळं आपण बघणार आहोत नंतर. जिथून जिथून लिपींचे उगम, सम्राट अशोकापासूनच्या लिप्या बघणार आहोत आपण. ठीक आहे, देवनागरी लिपी. तर आता बघत आहोत आपण भाषा. तर बघूया मातृभाषा जी आहे. तर मातृभाषा म्हणजे काय, एखाद्या घरातली भाषा. म्हणजे आपण जे जन्मतो आणि आपल्या घरी जे भाषा आपण सर्वप्रथम ऐकतो, तर ती भाषा म्हणजे कोणती, मातृभाषा. थोडक्यात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, घरी बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती, मातृभाषा. ठीक आहे, वेगवेगळ्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने ती बोलली जाते. नंतर आहे बोलीभाषा. आता याच्यात नाही याच्यात मग डिफरन्स काय सर, बोलीभाषा म्हणजे काय आहे, सगळे आता हे घरी बोलता तुम्ही, पण बोलीभाषा कशी आहे, पूर्ण एरिया जो आहे तुमचा, पूर्ण मोहल्ला आहे, वार्ड आहे, आणि त्या वार्डमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची काय असते, प्रत्येका वार्डमध्ये वेगवेगळी भाषा काय गेली जाते, बोलली जाते. तर तिला काय म्हणता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बोलीभाषा म्हणता. ठीक आहे, नंतर येते राजभाषा. तर ही भाषा कोणती, संघराज्याची भाषा असते. जसं आपल्या संघराज्यामध्ये आपण आपली हिंदी जी आहे ही राष्ट्रीय भाषा म्हणजे मान्यता प्राप्त नाही, आपण मानत होते, पण दाक्षिणात्य लोकांनी विरोध केला होता राष्ट्रभाषेला.
ठीक आहे, जेव्हा राष्ट्रभाषेचा प्रस्ताव संविधान सभेत आला होता, तर ही राष्ट्रभाषा नाही आहे आपली, ठीक आहे, पण हिंदी प्रघाताने संपूर्ण भारतात काय होते विद्यार्थी मित्रांनो, बोलली जाते. तर हिंदी हे काय आहे, म्हणजे प्रघाताने आपण म्हणू का हिंदी जे संघराज्याची भाषा असते. मग संघराज्याची भाषा म्हणून आपण एक लार्ज लेवलला कोणती हिंदी ही भाषा काय केली आहे, स्वीकारली आहे. म्हणजे संघराज्याची जी भाषा असेल, ज्याच्यामध्ये राजपत्र काय होत असतील, अधोरेखित होत असतील, ती भाषा म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, राजभाषा असते. ठीक आहे, नंतर पाहू आपण प्रादेशिक भाषा. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रदेश आहेत? ठीक आहे, 5 प्रदेश आहेत. कोणते? कोकण आहे, तुम्ही मुंबईकडे जाल कोकण आहे, ठीक आहे, त्याला मुंबई प्रशासकीय विभाग म्हणा किंवा कोकण प्राकृतिक विभाग म्हणा किंवा प्रादेशिक विभाग म्हणा. प्राकृतिक विभाग पण आहे, प्रादेशिक विभाग पण आहे कोकण. विदर्भ, विदर्भ काय आहे? प्रादेशिक विभाग आहे विद्यार्थी मित्र. तर इकडे वराडीचा फार अभिमान आहे विदर्भातील लोकांना, वराडी भाषा इकडे बोलली जाते. तर तुम्ही जाल तिकडे कोकणामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. तुम्ही धुळेकडे जाल, नंदुरबारकडे जाल, वेगवेगळी भाषा बोलली जाते. तिथं खानदेशी भाषा आहे. कुठली? खानदेश. खानदेशमध्ये कुठले जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3. जळगाव येतं, नंदुरबार येतं, जळगाव, नंदुरबार आणि धुळे. ठीक आहे, तर या 3 जिल्ह्यामध्ये वेगळी भाषा आहे त्यांची, खानदेशी भाषा आहे. म्हणजे हे काय प्रदेश आहेत आपण जे पाडलेले आहेत, विदर्भ प्रदेश, मराठवाडा प्रदेश, कोकण प्रदेश, ठीक आहे, आणि खानदेश प्रदेश. तर या प्रत्येक प्रदेशामध्ये स्वतःची एक वेगळी बोली म्हणजे वेगळी भाषा आहे. तर तिला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो? प्रादेशिक भाषा म्हणतो. तुम्हाला समजलं असेल. तुम्ही जर नाही समजला एखादी मुद्दा तर तुम्ही कमेंट करा मला. पुढे जाऊयात आपण. प्रादेशिक राजभाषा. आता हा शब्द आणि सर हा शब्द तुम्हाला सारखाच दिसतो, पण असं नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रादेशिक राजभाषा म्हणजे काय? त्या प्रदेशाने, विशेष जसं विदर्भ प्रदेश आहे, कोकण प्रदेश आहे, खानदेशी प्रदेश आहे, त्या प्रदेशाने तशा प्रकारे तिला मान्यता दिली असेल, जसं काश्मीरमध्ये उर्दूला मान्यता आहे. ठीक आहे, प्रादेशिक तिथला वेगवेगळं कल्चर आहे 2 याच्यामध्ये. तर एक ढोबळमानानं सांगितलं मी हे तुम्हाला. तर प्रादेशिक राजभाषा म्हणजे काय? एखाद्या प्रदेशाने जर स्वतःच्या भाषेला दर्जा दिलेला असेल एखादी विधेयक पारित करून, तर ते काय होतं? प्रादेशिक भाषा होतं. नंतर राष्ट्रभाषा आहे. ठीक आहे, हे थोडं इथं प्रिंट मिस्टेक आहे. राष्ट्रभाषा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हिंदी हे आपली राष्ट्रभाषा नाही. जशी फ्रेंचांची फ्रेंच ही राष्ट्रभाषा आहे, तिकडे मान्यता प्राप्त आहे. आपल्या देशात हे काय झालं नाही, मान्यता प्राप्त नाही, म्हणून चुकीची माहिती नाही, पण प्रघातानं तुम्ही म्हणता हिंदी आमची काय आहे? राष्ट्रभाषा आहे. तर जर एखाद्या देशाने एखाद्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिली असेल संविधानिक पद्धतीने, तर तिला काय म्हणतात? राष्ट्रभाषा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि प्रमाण भाषा म्हणजे काय? प्रमाण भाषा म्हणजे साहित्य लिहिताना, बुक्स लिहिताना, मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिताना, एखादी कविता संग्रह लिहिताना जे भाषा वापरली जाते, जिचा उपयोग केला जातो, जसे आपले टेक्स्ट बुक्स असतात, शिकवण्यासाठी जे बुक्स असतात, ती भाषा म्हणजे कुठली भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रमाण भाषा आहे. कुठली भाषा आहे? प्रमाण भाषा आहे. तर ढोबळमानाने विद्यार्थी मित्रांनो भाषेची इतकी रूपे आहेत. थोडंफार तुम्हाला याच्यातून समजलं असेल असं गृहीत पकडतो. पुढे जाऊयात आपण विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला. आता आपण इतकं पाहिलं, तर आता विद्यार्थी मित्रांनो बराच व्हिडिओ लांब होतो आणि भाषाचं पुन्हा भाषेबद्दल ज्या ज्या काही गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अलीकडे मराठी भाषेला हा कोणता दर्जा भेटला आहे? अभिजात भाषेचा दर्जा भेटला आहे. अभिजात भाषा आता 11 झालेल्या आहेत, पूर्वी 6 होत्या. यावर्षी 5 भाषेला दर्जा भेटला. मराठीसह बंगाली, आसामी, पाली, प्राकृत अशा भाषांना दर्जा भेटला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्याबद्दलही माहिती पाहू, कारण ते चालू घडामोडी रिलेटेड आपल्या पेपरमध्ये त्याच्याविषयी क्वेश्चन येऊ शकतो. ते आपण पुढच्या याच्या क्लासमध्ये बघू विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण भाषा आणि भाषेचा विकास किंवा भाषा हा शब्द कसा आला, भाषा कशी बनते, भाषा कशी नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे, याचं संपूर्ण आपण काय केलं स्पष्टीकरण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो. तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा फायदा व्हावा परीक्षेच्या दृष्टिकोनानं, म्हणून दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो स्वतःच्या मित्रांना व्हिडिओ काय करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे आपण पुढच्या पाठामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.